आंबिका बँड आलंय आपला सगळ्यांचं 1001 नंबर सोरसम्राट बँड आलंय. आता सटाणा चौकाची शेतकरी प्रकारची गाडी आली आहे. तर सांगा तुम्ही या. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही मांडवला जात आहे. आमची 1001 नंबरची गाडी देवळा मांडव आहेत आणि 1001 प्लस कळवणला मांडव आहेत. त्याचा मामा सांगत होते एखादी टाइम मध्ये आपण समोर येऊ, म्हणजे काय कॉम्पिटिशन लावून देऊ असं. आज समोर आल्यावर बघता येईल आपल्याला कोणती गाडी चांगली वाजते, कुठला सिंगर गाण्याला नाही देतो ते बघू आपण. हे आमचे बेस्ट ऑनर आहे. गुड मॉर्निंग मंडळी. तर आज कळवणला आहे मांडवाचा कार्यक्रम. चला नाही तुमच्याकडे म्हणलं ना, आमचा पण सांगा ना भाऊ. आता तरी आमच्या नक्की भाऊंचा जो आहे ना देवळ्याला मांडव, तुम्ही कमेंट करा कसा वाटतो. त्यांचा भारी वाजतो काय आमचा. नाही आम्ही ते बी टाकू भाऊ त्याच्यात, टेन्शन नाही घ्यायचं. चला आज काहीतरी नवीन देणार आहे तुम्ही. आम्ही असं ऐकलं. कोणता वेळ चला आज किती तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला बी भाऊ कमेंट मध्ये सांगा. नक्की दादाला फॉलो करा, कमेंट करा. मॅनेजर तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो, आज दोन्ही गाडीला ऑर्डर आहे. तसंच आपल्या मागं खूपच धावपळ आहे. आता आपली 1001 देवळ्याला आहे आणि 1001 प्लस कळवणला आहे. किती प्लस वाले कॉम्पिटिशन. अरे एवढ्या 1000 वाले किती पण कॉम्पिटिशन नाही त्यांना बघता. आपला 1001 चा दणका भारी समज ना का. तुला बॅटवाला म्हणतोस मला तुम्ही सर हो त्याला भरपूर बरोबर. मी तू सांगत नाही का नमस्कार मंडळी, जय खानदेश. आता आपण देवळ्याला चाललेलो आहे. आपली मांडवची ऑर्डर आहे. नंतर आपले देव नंतर काय वाजवा. तर मग बघत राहा मंडळी, ब्लॉग कसा होणार आहे आम्हाला नक्की कळवा. आणि पुढे बघत राहा, चांगले गाडी वाजणार आहे आपण. काहीतरी स्पेशल आहे. जय खानदेश. बेटा काय रे तुम्ही तर मला ओळखू शकतात का. आता आपण चालू देवळाला मांडवाचा कार्यक्रम आहे. आता आपली 1001 चालू 1001 आता हे आपले मोठे चिरंजीव आहेत. बालू काय बोलला आहे ना. हे सोरसम्राट बँडचे संचालक म्हणजे नानू मास्तर आमची. ते कधी राहता कधी नाही राहता, पण त्यांना आम्हाला मजुरी टाकून यावं लागतं. कारण की ते गाडीचं सगळं त्यांच्यावरतीच येईल. ते कधी आपला परिचय करत नाही, कारण की त्यांना लाज वाटते. समजलं का तुम्हाला. आता आपण गरज नाही. सर्वांना माहिती आहे, तू मॅनेजर आहेत बा. त्यांना माहिती आहे कोण आहे, पण हे माहीत नाही ना हे कोण आहे बा. त्यांना आज ते नेहमी असतात बघ नेहमी असतात. कारण की त्यांना लगेच तुम्ही आता आपण जवळजवळ देवळाच्या आसपास पोहोचलोय मित्रांनो. आता आपली गाडी मांडव वाजायला जाते. अजून 10-15 मिनिटात पोहोचून मित्रांनो आपण तिथे जे काम. मित्रांनो
चालू बाबा हे आपलं खूप भारी वाजता तुमचं आमच्याकडे एकच कलाकार आहे पण त्या 4 कलाकार भारी हे आपले आरगाव मास्तर हे आपले घोडे सवार यांना ओळखू शकतात यांचा काय तोडत असतं इमत हे रामसा हे आवल्या आपल्या गाडीवरती सांगोला हे खूप कधी नमस्कार मित्रांनो मी तुमचा सुनील सोनवणे मी बॅडलाईन मध्ये नवा आहे थोडासा काही चुकीचं वाजलं गेलं असेल तर माफ करा मंडळी. तर आता आपण मांडवाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. लगेच आपला म्हणजे आता पॅड वगैरे आपण सेटअप वगैरे करू आणि लगेच आता ब्लॉग बघत राहू. जय खानदेश. इथे आमची बॅड मास्टर जास्तच राग करताना बॅगा फेकताना लोकांच्या अत्याचार करतायत ते अक्षरशः. अशी गाडी इथं आली का त्यांना लगेच पॅड लावावं लागतो ना त्याच्यामुळे ते लय बेकार आमच्या आम्हाला काही नाही आम्हाला खोलून फक्त लगेच ते डाय खोलून ठेवतात बस. आमचे अमोल भाऊ पॅट लावताना आणि आमचे गुड्डू भाऊ पण सॅम्पल लावताना सॅम्पल मास्टर आहे. आपण इथं आलो तर आता इथे माहिती इथं आल्यावरती माहिती झालं की आपल्या व्यतिरिक्त अजून 2 बँड इथे आहेत. तो म्हणजे एक म्हणजे शेतकरी ब्रास बँड चौगाव आणि अंबिका बँड तो इकडे लागलेला आहे. आणि हा ब्लॉग बघू मंडळी कोण कोण कसे कसे गाणे वाजणार आहे बघत राहतो. आणि हा नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आता देवळ्यामध्ये आज तुम्ही बघा सर्व दिवसच्या आंबिका बँड आलं आहे. आपला सगळ्यांचं 1001 नंबर सोरसम्राट बँड आलं आहे. आणि तिथे सटाणा चौकाची शेतकरी प्रकारची गाडी आली आहे. तर सांगा तुम्ही या त्या गाडीचा आनंद घ्या कार्यक्रमाचा वगैरे.
गडजेजुरीचे आम्ही रहिवासी गडजेजुरी हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाय तुझ्या मानसाचा जन्म जाई हे देवा दिली हाक उद्धार कराय आभाळाची छाया तुझी समुद्राची माया मोरया 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 देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाय तुझ्या नामा रंगात रंगतो शारंग पोहया नजर बिरबिरते ऐकून तान विसरून नाही वाट कोणाची बघते रंगात रंगतो श्याम रंग पोहया नजर बिरबिरते ऐकून तान विसरून नाही वाट कोणाची बघते त्या सप्तस्वराच्या वाटेवरून साधा राधा हे बावरी हरीची राधा हे बावरी राधा हे बावरी हरीची राधा हे बावरी नमस्कार मित्रांनो, चहा भजा खायची मजा एकच नंबर. चहा भजा खाऊ मजा. बहुत हे आमचे स्वादिष्ट. गोळे सवार बेकार मजा करत असते. भजी खायला या म्हणलं माय मित्रांनो, खव्याची बर्फी आहे. आम्ही मज घेऊन घेतली खव्याची बर्फी, त्याच्यामुळे मज घेऊन घेतली बरं का. रात्री तुम्ही मॉल पाहू शकता, किती भारी मजा येणार आहे रात्री. पाय काढ आणि आम्ही काय खायचं मला असं वाटलं माझ्यासाठी आणलं का मधून. भेटो भेटो. अरे खाऊ द्या. अरे मला पोट एक गडगड करायला लागला. पोट बी गडगड खाई बी नाही. इकडे पोट वाजायला लागलं, मला भूक लागेल. बागे बागे जाऊ दे. बर्फी मग आता वाटा नको काढू काही चांगली लागली. मागून घाल देऊ का? नाही तर लगेच नाही. रात्री गाडी थांबणार नाही बघा. नमस्कार मंडळी, जय खानदेश. सर आपला मांडव टाकून झालेला आहे. आता तुम्हाला ते बघायला भेटेलच आपण मांडवाला कोणते कोणते गाणे वाजवलेले आहेत. तर कमेंटमध्ये फीडबॅक नक्की कळवायचं की मांडवचे गाणे कसे वाटले तुम्हाला. सगळे भजनी गाणे होते, खूपच छान वाजले आणि सायलेंट गाणे होते सगळे. तर ब्लॉग बघून आम्हाला नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला, नाही का. जय खानदेश. कुड़िया गुड़की ने खा लिया स्वीटी
क्या करे, ये दिल तुम दिल कहीं लगता नहीं, हम क्या करें। हसावर में कोई रजता नहीं, हम क्या करें। तुम ही कह दो अब ऐ जाने वफा, हम क्या करें। ये दिल तुम दिल कहीं लगता नहीं, हम क्या करें। गंगा
नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय खांदे जे आपले बागलांचे मित्रांनो आपला कार्यक्रम संपलेला आहे मित्रांनो कार्यक्रम पण छान झालेला आहे मित्रांनो